नमस्कार मित्रांनो, आता लवकरच आषाढी वारी सुरू होतीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी आहेत जे मोठ्या ओढीने पंढरपूरकडे जात असतात. या अशाच वारकऱ्यांसाठी लिहिलेली, विठ्ठलाला समर्पित केलेली एक कविता आज तुमच्या पुढे सादर करतो. नमस्कार, मी शैलेश देशपांडे. कवितेचं नाव आहे विठ्ठल. नको नको रे विठ्ठला, नको तुझे पंढरपूर. नको नको रे विठ्ठला, नको तुझे पंढरपूर. नको टाळ मृदुंग, नको भक्तीचा महापूर. नको नको रे विठ्ठला, नको तुझे पंढरपूर. नको टाळ मृदुंग, नको भक्तीचा महापूर. हवी कशास भारुडे का गावेत अभंग. हवी कशास भारुडे का गावेत अभंग. का कीर्तनाचे रंगी व्हावे नाचून या दंग. म्हणे हरी नाम घ्यावे विसरावे उद्याची चिंता. म्हणे हरी नाम घ्यावे विसरावे उद्याची चिंता. तुझं म्हणावे माऊली मानावे तुझं पिता. तुझं म्हणावे माऊली मानावे तुझं पिता. प्रेम समजे ना कोणा माया आंधळी मायेची. प्रेम समजे ना कोणा माया आंधळी मायेची. पिंजऱ्यात उभी राहे माया अवघ्या जगाची. सारे मागावे रे तुलाच, दोष तुलाच रे सारा. मग कशास पोचतो या जगाचा पसारा. प्रश्न माझेच हे सारे कोणा पुसावी उत्तरे. प्रश्न माझेच हे सारे कोणा पुसावी उत्तरे. जगा जाचले तरीही शब्द भावा आहे खरे. मज म्हणा स्वैराचारी मज म्हणा अभिमानी. मज म्हणा स्वैराचारी मज म्हणा अभिमानी. जग ठरवते सारे देव वसे कोणा मनी. नाही बोलावे काही नाही कोणाच विचारावे. नाही बोलावे काही नाही कोणास विचारावे. जे जे घडते जगात उघड्या डोळ्यांनी पहावे. असा असेल जर देव सांग कसा आळवावा. असा असेल जर देव सांग कसा आळवावा. अंतरी रूप वेगळे कसा सांग वेगळा पहावा. मना म्हणे बा विठ्ठला बाह्य रूप काय कामाचे. मना म्हणे बा विठ्ठला बाह्य रूप काय कामाचे. आंतरिक आत्मस्वरूप आहे मूळ आत्मज्ञानाचे. नको नको रे विठ्ठला, नको तुझे पंढरपूर. धन्यवाद.